संगमेश्वर मंदिरात अघोरी कृत्याचा संशय, महादेवाच्या पिंडीवर रक्त आढळल्याने खळबळ। कागल तालुक्यातील नानीबाई चिखली गावाजवळील संगमेश्वर महादेव मंदिरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। चिकोत्रा आणि वेदगंगा नद्यांच्या संगमावर वसलेल्या या प्राचीन मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर रक्त आढळल्याने ग्रामस्थांच्या मध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सोमवारी सकाळी मंदिराचे पुजारी नेहमीप्रमाणे पूजा अर्चा आणि स्वच्छतेसाठी मंदिरात गेले असता त्यांना महादेवाच्या पिंडीवर तसेच गाभाऱ्यात रक्त पडलेलं दिसून आलं। हा प्रकार पाहताच त्यांनी तात्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली। बातमी गावात पसरताच मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली आणि ग्रामस्थांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। घटनेची माहिती मिळताच गाव कामगार पोलीस पाटील यांनी मुरगुड पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक पाहणी केली। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर परिसर बंदिस्त करण्यात आला असून हे कृत्य नेमके कोणी आणि कोणत्या हेतूने केले याचा तपास सुरू करण्यात आला आहे। प्राथमिक चर्चेनुसार पौर्णिमेच्या रात्री अज्ञात व्यक्तीकडून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान गावकऱ्यांच्या वतीनं महादेवाला महाअभिषेक करण्यात आला, तसेच मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले। या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। सध्या मुरगुड पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।